गुड मॉर्निंग स्टुडंट्स. मी लातूरकर सर संकल्प ए अकॅडमीमध्ये आपले परत एकदा हार्दिक स्वागत करत आहे. मागच्या पिरियडला आपण प्रॅक्टिस सेट 2.3 पाहिला होता. आज आपण प्रॅक्टिस सेट 2.4 चालू करत आहोत. 2.3 मध्ये आपण पाहिलं होतं की क्वाड्रॅटिक इक्वेशन कशा प्रकारे कंप्युटिंग स्क्वेअर मेथडनं सॉल्व्ह करायची. ओके, तर बघा आपण काय काय पाहिलं आपण थोडं रिवाइज करून घेऊ. 2.1 मध्ये पाहिलं क्वाड्रॅटिक इक्वेशन कशा प्रकारे आयडेंटिफाय करायची, ओळखायची, हे आपण पाहिलं होतं. 2.2 मध्ये क्वाड्रॅटिक इक्वेशन कशा प्रकारे फॅक्टरायझेशन मेथडनं सोडवायचं ते आपण बघितलं होतं. 2.3 मध्ये कंप्युटिंग स्क्वेअर मेथड पाहिली होती. आता 2.4 मध्ये आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करायची फॉर्म्युला मेथड पाहणार आहोत. ओके, तर चालू करूयात आपण प्रॅक्टिस सेट 2.4. तत्पूर्वी ज्यांनी आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले आहे त्यांचे धन्यवाद, आणि ज्यांनी सबस्क्राईब नाही केले तर त्यांनी कृपया करून सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला आमच्या नवीन नवीन व्हिडिओची लिंक लगेच प्राप्त होईल. तर चला तर चालू करूया प्रॅक्टिस सेट 2.4. इथं फर्स्ट क्वेश्चन आहे बघा, कंपेअर द गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन टू द जनरल फॉर्म अँड राईट द व्हॅल्यूज ऑफ ए बी सी. ओके, मग आपल्याला जनरल फॉर्म माहित आहे. जनरल फॉर्म काय असतो माहिती आहे आपल्याला सगळ्यांनाच माहित आहे ना. हा जनरल फॉर्म आहे एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0. एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0 या फॉर्म सोबत आपल्याला कंपेअर करायची आहे आणि मग त्याच्या व्हॅल्यू लिहायच्या आहेत. देअरफॉर मग इथे एक्स स्क्वेअर मायनस 7x प्लस 5 एक्स स्क्वेअर मायनस 7x प्लस 5 इज इक्वल टू 0 कंपेअरिंग विथ ax square plus bx plus c is equal to 0 we get. आता याची कंपेअर या इक्वेशन सोबत करायची आहे आणि आपल्याला मग काय मिळतंय ते आपण पाहणार आहोत. आता थोडं लक्ष देऊन बघा, आपल्याला ए बी सी च्या व्हॅल्यू फाइंड करायच्या आहेत. मग इथं थोडं समजून घेऊ की ए म्हणजेच एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट असतो. ए म्हणजे कोण असतो? एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट. मग इथं देअरफॉर ए इज इक्वल टू, इथं ए सोबत कुठलाच नंबर दिसत नाही म्हणजे त्याचा कोइफिशियंट हा 1 असतो, हे आपल्याला माहित आहे. देअरफॉर ए इज इक्वल टू 1, बी इज इक्वल टू, या एक्सचा कोइफिशियंटला आपण बी असं म्हणतो, म्हणजे बी इथं किती आहे मग 7, परंतु हे निगेटिव्ह आहे म्हणून निगेटिव्ह 7. आणि सी इज इक्वल टू, सी म्हणजे एम्प्टी नंबर असतो, सी इज इक्वल टू 5 आहे. ओके, अशा प्रकारे एक मार्काचा क्वेश्चन आहे. तर इथं आपल्याला म्हणजे बघायचंय काय, एकदम सोपा असा क्वेश्चन आहे. ए इज इक्वल टू 1, एक्सचा कोइफिशियंट, एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट, एक्सचा कोइफिशियंट 7 आणि बी म्हणजे एम्प्टी नंबर जो असतो त्याला आपण सी असं म्हणतो. ओके, तर नेक्स्ट वन आपण पाहणार आहोत. नेक्स्ट वन एक्झाम्पल आपलं काय आहे, तर 2m स्क्वेअर is equal to 5m minus 5. 2m square is equal to 5m minus 5. मग therefore तर बघा हा या फॉर्म मध्ये आहे का, जनरल फॉर्म मध्ये आहे का इक्वेशन बघायचंय. ax square plus bx plus c is equal to 0 या फॉर्म मध्ये दिलेली इक्वेशन नाहीये. मग याचं कन्व्हर्शन करून घेऊ. तर आपण काय करतो, आपण तर लक्षात ठेवायचंय काय करत असताना एक्स स्क्वेअर हा प्रत्येक वेळेस पॉझिटिव्ह ठेवायचा. एक्स स्क्वेअर प्रत्येक वेळेस कसा ठेवायचा? पॉझिटिव्ह. इथे एम स्क्वेअर आहे, इथे पॉझिटिव्ह आहे, म्हणून हे दोन्ही नंबर इक्वलच्या पलीकडे जातील. हे दोन्ही नंबर इक्वलच्या पलीकडे जातील. देअरफॉर 2m स्क्वेअर हे प्लस 5m इक्वलच्या पलीकडे जाऊन मायनस 5m आणि मायनस 5 इक्वलच्या पलीकडे जाऊन प्लस 5 झालेला आहे, इज इक्वल टू 0. इज इक्वल टू 0. 2m स्क्वेअर मायनस 5m प्लस 5 इज इक्वल टू 0 हे इथं प्रकारचं झालेलं आहे. ओके, मला इथं बघू त्या इक्वेशनच्या आपल्याला परत सेमच आहे, ए बी सी च्या व्हॅल्यू आपल्याला लिहायच्या आहेत. देअरफॉर इथं 2m स्क्वेअर मायनस 5m प्लस 5 इज इक्वल टू 0 कंपेअरिंग विथ ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. मला इथे थोडं समजून घेऊ. तिथं बघा ए बी सी च्या व्हॅल्यू आपल्याला आता आपण पाहिल्यात काय काय असतं. तो m चा जो कोइफिशियंट आहे त्याला आपण a म्हणतो. m चा कोइफिशियंट आहे त्याला आपण a म्हणतो. माहित आहे a इज इक्वल टू किती 2 b. फक्त m चा जो आहे त्याला आपण b म्हणतो,
परंतु हा निगेटिव्ह आहे म्हणून निगेटिव्ह 5 आणि एमटी नंबर, या एमटी नंबरला आपण सी म्हणतो. एमटी नंबर किती आहे? फक्त 5 आहे म्हणून हा सी इज इक्वल टू 5. एकदम इझी असा 1 मार्काचा हा क्वेश्चन आहे बघा. आता नेक्स्ट वन अँड लास्ट वन आहे हे समजा याच्यातलं. y स्क्वेअर इज इक्वल टू 7y आहे. y स्क्वेअर इज इक्वल टू 7y. y स्क्वेअर इज इक्वल टू 7y. आता थोडं समजून घेऊ इथं बघा. हा आपल्याकडे बघा ही टर्म आहे एक्स स्क्वेअर आहे आणि 7y म्हणजे बी ही टर्म आहे. बी इक्वलच्या पलीकडे आहे त्याला आपण अलीकडे घेऊन येऊ. परंतु ही सी टर्म जी आहे ती सी जी टर्म आहे ती अबसेंट आहे इथं. ती काय आहे? अबसेंट नाही. आपल्याला माहित आहे जी टर्म क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये अबसेंट असते त्याला प्रेझेंट करण्यासाठी आपण ती 0 म्हणून आपण घेत असतो. त्याला आपण काय करतो? 0 म्हणून घेत असतो. आता इथं बघा y स्क्वेअर इज इक्वल टू 7y. देअरफॉर y स्क्वेअर ए प्लस 7y इक्वलच्या पलीकडे जाऊन मायनस 7y होईल. आणि c म्हणजे एमटी नंबर हा अबसेंट आहे मग त्याला प्रेझेंट करण्यासाठी आपण 0 चा वापर करतो. 0 इज इक्वल टू 0. y स्क्वेअर मायनस 7y प्लस 0 इज इक्वल टू 0. ओके. मग इथं अशा प्रकारे ही पण आपल्याला मांडणी केलेली आहे. y स्क्वेअर मायनस प्लस 7y इक्वलच्या पलीकडे जाऊन मायनस 7y आणि सी टर्म एमडी नंबर अबसेंट आहे तो प्रेझेंट करण्यासाठी आपण इथं 0 वापरलेला आहे. देअरफॉर मग y स्क्वेअर मायनस 7y प्लस 0 is equal to 0. Comparing with ax square plus bx plus c is equal to 0, we get therefore the a b c च्या व्हॅल्यू इथं आपण a is equal to किती आहे मग इथं y चा कोएफिशियंट काय आहे म्हणजे 1, b is equal to -7 आणि c is equal to आहे 0. अशा प्रकारे इथं आपण a b c च्या व्हॅल्यू फाइंड केलेल्या आहेत. असं इथे आपला फर्स्ट क्वेश्चन इथं संपलेला आहे. क्वेश्चन 2 आहे solve the following quadratic equation by formula method. त्याचा आपण फॉर्म्युला घेऊ आणि नंतर मग तुम्हाला आपण एक्झाम्पल चालू करू. फॉर्म्युला असा आहे x is equal to -b plus or minus root b square minus 4ac upon 2a. हा फॉर्म्युला आहे x is equal to -b plus or minus रूट मध्ये b square minus 4ac upon 2a हा इथं फॉर्म्युला आहे. या फॉर्म्युल्यावरच आपल्याला एक्झाम्पल पूर्ण सॉल्व्ह करायचे आहेत. मग चालू करूयात आपण. काय म्हणते? सॉल्व्ह युजिंग फॉर्म्युला म्हणजे खालचे जे इक्वेशन्स आहेत त्या फॉर्म्युला मेथडने सॉल्व्ह करायचे आहेत. मग सुरुवातीला x स्क्वेअर प्लस 6x प्लस 5 इज इक्वल टू 0 comparing with ax square plus bx plus c is equal to 0. X square plus bx plus c is equal to 0. We get a is equal to, तर a म्हणजेच x स्क्वेअर आहे याचा कोएफिशियंट जो असतो त्याला आपण a म्हणतो. a means 1. a means 1. a is equal to 1. b is equal to ह्या x चा कोएफिशियंट 6 आहे. b is equal to 6 आणि c is equal to 5. c is equal to 5. ओके. म्हणजे इथे abc च्या व्हॅल्यू आपल्याला मिळालेल्या आहेत. मग पुढं आपल्याला बाय फॉर्म्युला मेथड आहे. मग सुरुवातीला जो आहे तो b स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू फाइंड करायची. देअरफॉर b स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू फाइंड करतो आपण. b स्क्वेअर मायनस 4ac. b किती आहे? 6. 6 स्क्वेअर मायनस 4 फॉर्म्युला मधलं 4 हा फॉर्म्युला मधलं ac. a मीन्स 1 आहे आणि c इज इक्वल टू 5. c इज इक्वल टू 5. ओके. देअरफॉर 6 चा स्क्वेअर 36 मायनस 4 1 जा 4 4 5 जा 20. देअरफॉर b स्क्वेअर मायनस 4ac इज इक्वल टू 36 minus 20 16. b स्क्वेअर मायनस 4ac इज इक्वल टू 16. ओके. आता फॉर्म्युला आपल्याला माहित आहे. फॉर्म्युला काय आहे बघा. फॉर्म्युला काय? x इज इक्वल टू मायनस b प्लस और मायनस
रूट मध्ये बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a x इज इक्वल टू मायनस बी प्लस और मायनस बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a x इज इक्वल टू मायनस बी मायनस फॉर्म्युल्यामधलं आहे म्हणजे मायनसला मायनस बी ची व्हॅल्यू 6 आहे प्लस और मायनस तर इथं बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू आपण फाइंड केली बी स्क्वेअर मायनस 4a ची व्हॅल्यू किती आहे 16 ला 16 तर इथं 2 फॉर्म्युल्यामधलं आहे इंटू ए ची व्हॅल्यू किती आहे 1 ए ची व्हॅल्यू आहे 1 ओके देअरफॉर आता x इज इक्वल टू -6 ला -6 प्लस और मायनस इथं 16 हा कशाचा स्क्वेअर आहे तर 4 चा 16 हा कशाचा स्क्वेअर आहे 4 चा देअरफॉर 4 अपॉन 2 1 जा 2 अपॉन 2 1 जा 2 मला देअरफॉर बस समजून घेऊ देअरफॉर x इज इक्वल टू -6 प्लस 4 अपॉन 2 और x इज इक्वल टू -6 मायनस 4 अपॉन 2 म्हणजेच हा 4 एकदा प्लस मध्ये घ्यायचा आणि एकदा मायनस मध्ये घ्यायचा हा 4 काय करायचा एकदा प्लस मध्ये घ्यायचा आणि एकदा मायनस मध्ये घ्यायचा आहे देअरफॉर x इज इक्वल टू -6 आणि +4 यांचं सबट्रॅक्शन होतंय यांचं काय होतंय सबट्रॅक्शन -6 आणि +4 यांचं सबट्रॅक्शन होतंय 6 - 4 म्हणजे रिमेनिंग -2 तर सबट्रॅक्शन होतो आणि मोठ्या नंबरचं साइन पडतं -2 अपॉन 2 और इथं x इज इक्वल टू -6 आणि -4 यांची सम होते यांची काय होते सम -10 डिवाइडेड बाय 2 -10 डिवाइडेड बाय 2 therefore x is equal to 2 1 जा 2 -1 और x is equal to 2 5 जा 10 -5 therefore -1 and -5 are the roots of given quadratic equation अशा प्रकारे फॉर्म्युला मेथडने एकदम इझी एक्झाम्पल आहे जरी आपल्याला म्हणजे कमीत कमी इथपर्यंत सगळ्यांनाच येतो नंतर फॉर्म्युला जरी लिहिला तर हे जवळपास 3 मार्कासाठी विचारलं जात आहे एक्झाम्पल एवढं जरी केलं तर आपल्याला 1.5 मार्क मिळत असतो हे लक्षात घ्यायचं आहे इथपर्यंत जरी आलात आपण तर 1.5 मार्क मिळत असतो त्यामुळे इथपर्यंत कमीत कमी सगळ्यांनी प्रयत्न करायचाच असतो सेकंड वन एक्झाम्पल आहे बघा इथं काय x² - 3x - 2 = 0 मध्ये इथं बघा लक्ष देऊ x² -3x - 2 = 0 comparing with ax² + bx + c = 0 सेम प्रोसेस आहे इथं a ची व्हॅल्यू आपल्याला मग फाइंड करायची आहे a तर x² चा कोएफिशिएंट काय नसतो x² चा कोएफिशिएंट म्हणजे काय नसतं म्हणजे काय असतं आपल्याला माहित आहे 1 असतो म्हणजे इथं नंबर नाही म्हणजे 1 आपण लिहितो b म्हणजे किती इथं -3 b = -3 आणि c पण -2 आहे c पण -2 ओके तर इथं b² - 4ac ची व्हॅल्यू फाइंड करायची बघा b² - 4ac ची व्हॅल्यू फाइंड करायची b म्हणजे किती आहे -3 स्क्वेअर मायनस 4 फॉर्म्युला मधला आहे इंटू a म्हणजे 1 आणि c -2 c -2 ओके 3 चा स्क्वेअर किती 9 -9 आहे जरी नंबर निगेटिव्ह असेल तर त्याचा स्क्वेअर हा पॉझिटिव्ह असतो -3 जरी असला तर त्याचा स्क्वेअर निघतो नाही तर मायनस नाही बघा इथं एक मायनस आहे आणि पुढचा एक मायनस आहे म्हणजे मायनस मायनस होत असतो प्लस मायनस मायनस होत असतो प्लस इंटू मध्ये म्हणजे मल्टिप्लिकेशन मध्ये 2 मायनस हे प्लस होत असतात मग इथं 4 1 जा 4 4 2 जा 8 प्लस 8 therefore 9 + 8 = 17 9 + 8 = 17 therefore पुढे मग निगेटिव्ह साइन हे फॉर्म्युला मधलं आहे b ची व्हॅल्यू किती आहे -3 आहे -3 ला -3 प्लस और मायनस b² - 4ac ची व्हॅल्यू 17 अपॉन 2a 2 इंटू a ची व्हॅल्यू 1 आहे a ची व्हॅल्यू 1 आहे मग इथं पुढं निगेटिव्ह पॉझिटिव्ह 3 होईल निगेटिव्ह पॉझिटिव्ह 3 हे निगेटिव्ह म्हणजे रूट मध्ये 17 ला रूट मध्ये 17 आणि 2 1 जा 2 तर देअरफॉर 3 प्लस और मायनस आहे ना इथं 3 प्लस और मायनस मग इथं आपण एकदा प्लस मध्ये घेऊ 3 प्लस √17 अपॉन 2 और 3 प्लस 3 प्लस मध्ये घेतलं एकदा मायनस मध्ये सॉरी x इज इक्वल टू ना हे x इज इक्वल टू
x is equal to 3 plus root 17 upon 2 or x is equal to 3 minus root 17 upon 2. मग इथं हेच आन्सर होतील. इथं 3 plus root 17 upon 2. Therefore 3 plus root 17 upon 2 or 3 minus root 17 upon 2 are the roots of given quadratic equation. ओके, अशा प्रकारे इथं सेकंड क्वेश्चन संपलेला. नेक्स्ट वन एक्झाम्पल आहे बघा काय म्हणते. 3m स्क्वेअर प्लस 2m मायनस 7 इज इक्वल टू 0. सेम असंच आहे. मग इथं आपल्याला ते सुरुवातीला माहिती आहे आपल्याला 3m स्क्वेअर प्लस 2m मायनस 7 इज इक्वल टू 0. कंपेअरिंग विथ ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. मध्ये इथं a b c च्या व्हॅल्यू a m स्क्वेअरचा जो कोएफिशियंट आहे त्याला a म्हणतो 3, m चा कोएफिशियंट त्याला b आणि c आहे निगेटिव्ह 7. c आहे निगेटिव्ह 7. therefore b स्क्वेअर मायनस 4ac. b ची व्हॅल्यू आपल्याला माहित आहे 2 आहे. b ची व्हॅल्यू किती आहे 2 स्क्वेअर मायनस 4 फॉर्म्युला मधलं a मीन्स 3 आणि c निगेटिव्ह 17 सॉरी निगेटिव्ह 7 आहे. c इज इक्वल टू निगेटिव्ह 7. मग इथं 2 चा स्क्वेअर माहिती आहे आपल्याला 2 चा स्क्वेअर किती होतो 4 आणि इथं एक मायनस आणि इथं एक मायनस 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 प्लस होत असतो. मायनस मायनस प्लस मग 4 3 जा 12 12 7 जा म्हणजे 12 7 84. ओके 4 ते 12 12 7 84. मग इथं 84 प्लस 4 84 प्लस 4 88 88. ओके therefore b स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू आहे 88. therefore आता आपल्याला फॉर्म्युला माहित आहे x इज इक्वल टू मायनस बी प्लस और मायनस बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a हा इथं फॉर्म्युला आहे. ओके ओके इथं बघू आपण x इज इक्वल टू मायनस बी म्हणजे मायनस फॉर्म्युला मधलं b ची व्हॅल्यू किती आहे 2. b ची व्हॅल्यू आहे 2 प्लस और मायनस बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू आपण काढली 88. याची व्हॅल्यू आपण काढली होती 88. therefore 2 into a a ची व्हॅल्यू आहे 3. therefore x इज इक्वल टू निगेटिव्ह 2 ला निगेटिव्ह 2. आता याला 88 चे फॅक्टर होतात तर समजून घ्यायचे तिथे फॅक्टर 88 चे फॅक्टर होतात 22 into 4 म्हणजे 22 चौक 88 22 चौक 88 आणि 2 3 जा 6 2 3 जा 6. पुढं therefore x इज इक्वल टू निगेटिव्ह 2 प्लस और मायनस. आता हा जो 4 आहे हा जो रूट मध्ये 4 आहे त्या रूट मधल्या 4चं रूट निघतंय म्हणजे स्क्वेअर रूट निघतंय. 4 हा कशाचा स्क्वेअर यायचा तर 2 चा. मग इथे 2 बाहेर येतो आणि रूट मध्ये राहतो फक्त 22. रूट मध्ये राहतो फक्त 22 अपॉन 6 ला अपॉन 6 अपॉन 6 ला अपॉन 6. आता पुढे थोडं समजून घेऊ. इथं x इज इक्वल टू इथं पण 2 आणि इथं पण 2 आहे. इथं पण 2 आहे आणि इथं पण 2 आहे. म्हणजे हा 2 जो आहे तो इथं कॉमन बाहेर निघतो. इथं 2 कॉमन बाहेर निघाला. इथं ब्रॅकेट मध्ये निगेटिव्ह 1. आता बघा हे 2 च्या ऐवजी बाहेर 2 काढलाय आपण आणि ह्या निगेटिव्ह 2 च्या ऐवजी इथं निगेटिव्ह 1 म्हणजे 2 ने ह्याला मल्टिप्लाय केलं की 2 1 जा 2 निगेटिव्ह 2 येतो आणि इथं प्लस और मायनस रूट 22 ब्रॅकेट क्लोज अपॉन 6 ला अपॉन 6. या दोन्ही पैकी बघा हे 2 2 मधला 2 कॉमन आलेला आहे. मग इथे ह्याला मल्टिप्लिकेशन केलं आपण 2 1 जा 2 निगेटिव्ह 1 निगेटिव्ह 2 होईल आणि 2 रूट 22 1 जा 2 रूट 22 असं होऊन जात असेल. ह्यानं जर ह्याला मल्टिप्लाय केलं तर आपल्याला सेम हा वरचा ब्रॅकेट मिळतो. देअरफॉर पुढे मग x इज इक्वल टू इथं 2 1 जा 2 2 3 जा 6 2 1 जा 2 2 3 जा 6. मग इथं उरला काय निगेटिव्ह 1 अपॉन सॉरी प्लस और मायनस रूट 22 अपॉन 3 negative 1 plus or minus root 22 upon 3. Therefore x is equal to negative 1 plus 22 upon 3 or x is equal to negative 1 minus 22 upon 3 plus 22 upon 3 or minus 22 upon 3. Therefore negative 1 plus root 22 upon 3 and negative 1 minus 22 upon 3 are the roots of given quadratic
इक्वेशन. अशा प्रकारे आपला थर्ड वन एक्झाम्पल पण इथं संपलेला आहे. चला नेक्स्ट वन एक्झाम्पल आहे बघा. 5m स्क्वेअर मायनस 4m मायनस 2 इज इक्वल टू 0. सेम तसंच आहे पहिल्यासारखंच. इथं 5m स्क्वेअर मायनस 4m मायनस 2 इज इक्वल टू 0. मग इथं a इज इक्वल टू आपला 5 आहे, b इज इक्वल टू -4 आणि c इज इक्वल टू -2. मग आता पुढं b स्क्वेअर मायनस 4ac. b म्हणजेच किती आहे? -4 आहे, त्याचा स्क्वेअर मायनस फॉर्म्युल्यामधलं 4 पण फॉर्म्युल्यामधलं a म्हणजेच 5 आणि c म्हणजे -2. c म्हणजे -2. मग आता पुढं निगेटिव्ह जरी नंबर असेल तर त्याचा स्क्वेअर हा पॉझिटिव्ह असतो, आपल्याला माहित आहे. 4 चा स्क्वेअर 16, नाही तर मायनस मायनस प्लस, मायनस मायनस प्लस, 4 5 जा 20, 22 जा 40. 16 प्लस 40 इज इक्वल टू 56. इज इक्वल टू 56. मग फॉर्म्युला माहित आहे, x इज इक्वल टू मायनस बी प्लस और मायनस बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2 आहे. देअरफॉर इथं मग मायनस फॉर्म्युल्यामधले आणि बी परत निगेटिव्हच आहे म्हणून ह्याला ब्रॅकेट टाकला, प्लस और मायनस बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू 56 अपॉन 2 इंटू ए. ए ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे, ए इज इक्वल टू 5 आहे. ए इज इक्वल टू 5. देअरफॉर मग इथं मायनस मायनस प्लस 4, मायनस मायनस प्लस 4 प्लस और मायनस, मग या 56 चे परत फॅक्टर होतात. काय होतात? 14 इंटू 4 14 चौक 56 आणि 5 टू जा 10, 5 टू जा 10. मग इथे अशा प्रकारे झालेलं आहे. x इज इक्वल टू 4 मायनस मायनस प्लस 4 प्लस और मायनस हे 56 चे फॅक्टर आहेत. 14 इंटू 4 डिवाइड बाय 5 टू जा 2 5 जा 10. देअरफॉर पुढे मग x इज इक्वल टू 4 प्लस और मायनस 4 आहे, 4 चा रूट बाहेर निघतो 2 होतो. 4 चा रूट किती येतो? 2. ब्रॅकेट 14 अपॉन 10 ला अपॉन 10 अपॉन 10 ला अपॉन 10. मग पुढं x इज इक्वल टू, इथं 4 आणि इथं 2 आहे, 4 आणि इथं 2 म्हणजे इथं 2 कॉमन निघतो इक्वलच्या बाहेर, तर 2 कॉमन मध्ये राहील 2 प्लस और मायनस 14 डिवाइड बाय 10. म्हणजे बघा 2 ने ला मल्टिप्लिकेशन केलं की आपल्याला हे मिळतं 2 2 जा 4 प्लस और मायनस 2 रूट 14 1 जा 2 रूट 14. ओके, मग इथं 2 ने ह्या 10 ला डिवाइड होत आहे, 2 1 जा 2, 2 5 जा 10, 2 1 जा 2, 2 5 जा 10. देअरफॉर x इज इक्वल टू, इथं 1 चा काहीच नाही म्हणजे 1 ने ह्याला मल्टिप्लाय केलं तर तेच राहते, म्हणजे राहायला किती बघ 2 प्लस और मायनस रूट 14 अपॉन 5, 2 प्लस और मायनस रूट 14 upon 5. Therefore, x is equal to 2 plus 14 upon 5 or x is equal to 2 minus 14 upon 5. Therefore, 2 plus root 14 upon 5 and 2 minus 14 upon 5 are the roots of given equation. Given quadratic equation. ओके, अशा प्रकारे इथं आपलं फोर्थ वन एक्झाम्पल संपलेलं आहे. नेक्स्ट वन एक्झाम्पल आहे वाय स्क्वेअर प्लस 1/3y इज इक्वल टू 2. मग इथं बघा आता आपण जे घेतले ते पूर्ण इंटिजर नंबर्स होते, आता इथं फ्रॅक्शन नंबर आलेला आहे. मग असं आल्यानंतर आपल्याला ते डिनॉमिनेटर मध्ये जो नंबर आहे तो आपल्याला त्याचं एलिमिनेशन करायचं आहे. मग ते काढण्यासाठी काय करायचं, तर जो पण डिनॉमिनेटर नंबर आहे त्याच नंबरनं पूर्ण इक्वेशनला मल्टिप्लाय करायचं आहे. देअरफॉर वाय स्क्वेअर इंटू 3 प्लस 1/3y इंटू 3 इज इक्वल टू 2 इंटू 3 इज इक्वल टू 2 इंटू 3. इथं आपण म्हणू त्याला बोथ साइड मल्टिप्लाइंग by 3. बोथ साइड मल्टिप्लाइंग बाय 3. ओके, मग मल्टिप्लाइंग बाय 3 ने केल्यामुळे काय मिळतं आपल्याला, वी गेट 3y स्क्वेअर प्लस 3 3 कॅन्सल राहिला फक्त y इज इक्वल टू 2 3 जा 6 इज इक्वल टू 2 3 जा 6. देअरफॉर आता आपल्याला माहित आहे ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. जनरल फॉर्म हे प्लस 6 इक्वलच्या पलीकडे आहे, त्याला अलीकडे घेऊन येऊ. 3y स्क्वेअर प्लस y मायनस 6
प्लस 6 आहे, इक्वलच्या अलीकडे मायनस 6 इज इक्वल टू 0 झालेला आहे. मग पुढं देअरफॉर 3y स्क्वेअर प्लस y मायनस 6 इज इक्वल टू 0 comparing with ax square प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. याच्यासोबत कम्पेअर केलं की आपल्याला काय मिळतं, आपल्याला माहित आहे a इज इक्वल टू 3, b इज इक्वल टू तबा y चा कोएफिशियंट काय नाही म्हणजे आपल्याला माहित आहे फक्त 1 असतो, आणि c इज इक्वल टू निगेटिव्ह 6 आहे, निगेटिव्ह 6. म्हणजे देअरफॉर एबीसी च्या व्हॅल्यू आपण फाइंड केलेल्या आहेत. मग आता पुढे आपण बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू फाइंड करतो. बी स्क्वेअर मायनस 4ac इज इक्वल टू बी ची व्हॅल्यू आता इथे आपल्याला माहित आहे किती आहे, 1 आहे. 1 स्क्वेअर मायनस 4 फॉर्म्युला मधला a म्हणजे 3 आणि c म्हणजे निगेटिव्ह 6 आहे. c म्हणजे इथं निगेटिव्ह 6 आहे. मग पुढे 1 चा स्क्वेअर 1 मायनस मायनस प्लस मायनस मायनस प्लस झालं. मग इथं 4 3 जा 12 आणि 12 6 जा 72, 4 चौकुम 12 12 सकुम 72, 12 सकुम 72. 1 plus 72 is equal to 73. Therefore b square minus 4ac is equal to 73. b square minus 4ac is equal to 73. by formula method आपल्याला माहित आहे x is equal to minus b plus or minus b square minus 4ac upon 2a. x is equal to minus b plus or minus b square minus 4ac upon 2a. मतलब पुढं लक्ष देऊ, x is equal to minus b मायनस फॉर्म्युला मधला आहे आणि b ची व्हॅल्यू माहित आहे 1 आहे, निगेटिव्ह म्हणजे फक्त 1, आणि प्लस और मायनस b स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू काढली आपण √73 अपॉन 2 into a. a मीन्स 1च आहे, सॉरी a मीन्स 3 आहे. a किती आहे, a is equal to 3. Therefore x is equal to minus 1 plus or minus 73 upon 2 3 जा 6. 2 3 जा 6. Therefore x is equal to negative 1 plus √73 upon 6 and or एकदा प्लस मध्ये घ्यायचं प्लस 73 एकदा मायनस मध्ये घ्यायचं और negative 1 minus √73 upon 6. Therefore negative 1 plus √73 upon 6 and negative 1 minus √73 upon 6 are the roots of given equation. अशा प्रकारे आपला फिफ्थ वन पण एक्झाम्पल आपण सॉल्व केलेला आहे. नेक्स्ट वन एक्झाम्पल आहे 5x स्क्वेअर प्लस 13x प्लस 8 इज इक्वल टू 0. हे एकदम इझी एक्झाम्पल आहे, रेग्युलरली मेथड आहे, कंपेअरिंग विथ ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. देयरफॉर a इज इक्वल टू 5, b इज इक्वल टू 13 and c इज इक्वल टू 8. ओके, देयरफॉर b स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. b म्हणजे किती 13 स्क्वेअर मायनस 4 फॉर्म्युला मधलं a मीन्स 5 आणि c मीन्स 8 आहे. c इज इक्वल टू 8. ते 13 चा स्क्वेअर 169 मायनस इथं 4 5 जा 20 आणि 28 जा 160. 28 जा 160. therefore 169 160 is equal to 9. therefore b square minus 4ac ची व्हॅल्यू फाइंड झालेली आहे. b square minus 4ac ची व्हॅल्यू आहे 9. therefore आता पुढे फॉर्म्युला मेथड आहे आपला. फॉर्म्युला मग काय आहे आपला, x is equal to minus b plus or minus root b square minus 4ac upon 2a upon 2a हा फॉर्म्युला आहे. फॉर्म्युला मध्ये व्हॅल्यू पुट करू घेऊत. x is equal to मायनस फॉर्म्युला मधला आहे b is equal to 13 प्लस और मायनस b स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू आपण फाइंड केलेली आहे 9 आहे. काय आहे 9 आणि 2 into a ची व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला 5 आहे. a ची व्हॅल्यू आहे आपल्याला माहित 5. देयरफॉर मग x इज इक्वल टू मायनस 13 प्लस और मायनस 9 हा रूट आहे स्क्वेअर आहे कशाचा 3 चा. देयरफॉर 3 बाहेर आला, 9 चा स्क्वेअर रूट 3 आणि इथं 2 5 जा 10, 2 5 जा 10. देयरफॉर
x is equal to minus 13 plus 3 upon 10 or x is equal to minus 13 minus 3 upon 10 upon 10. Therefore, x is equal to 13 plus 3, negative 13 plus 3 is equal to negative 10 divided by 10, negative 10 divided by 10, or x is equal to 13 minus negative 30 and negative 3, negative 16. याची सम होते इथं negative 16 upon 10. बघा इथं therefore x is equal to बघा 10 1 जा 10, negative 1, 10 1 जा 10, negative 1, आणि इथं हे negative 1 और x is equal to negative 16 upon 10. हे दोन्ही नंबर 2 ने डिव्हिजिबल आहेत. 2 ने डिवाइड केल्यानं 2 8 जा 16, negative 8, आणि 2 5 जा 10. Therefore negative 8 upon 5, negative 8 upon 5. Therefore negative 1 and negative 8 upon 5 are the roots of given quadratic equation. Given quadratic equation. Okay, इथं आपलं 6th वन एक्झाम्पल झालेलं आहे. क्वेश्चन नंबर 3 आहे. ही ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन दिलेला आहे. एक्स स्क्वेअर प्लस रूट 2 रूट 3x प्लस 3 इज इक्वल टू 0. ऍक्टिव्हिटी बेस जरी दिला असेल तर सेम याच मेथडनं आपल्याला करायला त्याने सांगितलेलं आहे. आपण त्याच मेथडनं आपण करत आहोत. त्या ऍक्टिव्हिटी बेस मध्ये लिहिणार आपण नाही, जसं आहे त्याच ऍक्टिव्हिटी मध्ये आपण ते म्हणजे ज्या आपली मेथड आहे त्याच मेथडनुसार आपण ते सॉल्व्ह करत आहोत. सिमिलरली आहे एक्स स्क्वेअर प्लस 2 रूट 3x प्लस 3 इज इक्वल टू 0. ABC च्या व्हॅल्यू फाइंड करा असं म्हटलेलं होतं त्याने. मग इथं A इज इक्वल टू x चा कोएफिशियंट 1, B मीन्स 2 रूट 3 आणि C आहे 3. C आहे 3. ओके, मग इथं B स्क्वेअर, B म्हणजे इथं 2 रूट 3 आहे चा स्क्वेअर मायनस 4 फॉर्म्युला मधलं A म्हणजे 1 आणि C म्हणजे 3. C म्हणजे 3 आहे. मग इथं थोडं समजून घेऊ आपण. इथं बघा 2 चा स्क्वेअर, 2 चा स्क्वेअर काही नाही म्हणजे काय, म्हणजे 2 चा स्क्वेअर किती होतो 4. 2 चा स्क्वेअर 4 झाला आणि रूट 3 चा स्क्वेअर, रूट 3 चा रूट मधल्या नंबरचा स्क्वेअर केला की तिचं रूट निघून जात आहे. राहिला फक्त 3च, राहिला फक्त 3च. मायनस 4 1 जा 4, 4 3 जा 12, 4 3 जा 12. इथं 2 चा स्क्वेअर 4, रूट 3 चा स्क्वेअर केला 3च राहिला. देअरफॉर 4 3 जा 12 मायनस 12, 4 3 जा 12 मायनस 12, 12 मायनस 12 इज इक्वल टू 0. 12 मायनस 12 इज इक्वल टू 0. म्हणजे b स्क्वेअर मायनस 4 ची जी व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आपण फाइंड केलेली आहे ती आलेली आहे 0. मग पुढं x इज इक्वल टू मायनस b, फॉर्म्युला आहे मायनस b, मायनस फॉर्म्युला मधला 2 रूट 3 प्लस और मायनस b स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू आहे 0, व्हॅल्यू आहे 0. आणि तर 2a ला 2a, 2 इंटू a, 2 इंटू a ची व्हॅल्यू आहे 1. मग इथं 0, 0 ची व्हॅल्यू काही नसतेच मुळात. देअरफॉर निगेटिव्ह 2 रूट 3 ऑन रूट 0 समजा आपण काढला, 0 2 1 जा 2. तर इथं इज इक्वल टू निगेटिव्ह 2 अपॉन रूट 3 अपॉन 2, अपॉन 2. 0 ची व्हॅल्यू आपण काय काहीच नसते पण त्याला आपण तसंच ठेवलं. ची व्हॅल्यू किती आली 2 अपॉन 2, निगेटिव्ह 2 रूट 3 अपॉन 2. मग इथं 2 2 कॅन्सल होतो. काय होतं इथं 2 1 जा 2, 2 1 जा 2. देअरफॉर x इज इक्वल टू फक्त इथं मायनसचं साइन उरलं इथलं आणि हे निगेटिव्ह रूट 3, रूट आलेला आहे निगेटिव्ह रूट 3. देअरफॉर x इज इक्वल टू निगेटिव्ह रूट 3 और हेच म्हणजे रूट हे 2 रूट असतात. जरी 1 आलं तरी आपल्याला तेच लिहायचं डबल मध्ये तेच लिहू. x इज इक्वल टू निगेटिव्ह रूट 3. देअरफॉर निगेटिव्ह रूट 3 and negative root 3 are the roots of given quadratic equation. ओके, इथं आपला प्रॅक्टिस सेट संपलेला आहे. प्रॅक्टिस सेट 2.4 आपण सॉल्व्ह केलेला आहे. बघा फॉर्म्युला मेथड होती, फॉर्म्युला मेथड एकदम इझी मेथड आहे. आपल्याला इथं 3 मार्क म्हणजे 3 मार्कासाठी हा क्वेश्चन आपल्याला विचारला जात असतो.
तर फॉर्म्युला पाठ करा, याचा सराव करा. आपण पहिल्यापासून बघा 3 मेथड शिकलेले आहेत. पहिली फॅक्टरायझेशन, दुसरी कम्प्युटिंग स्क्वेअर मेथड, तिसरी फॉर्म्युला मेथड. ओके, तर व्यवस्थित अभ्यास करून बघा घ्या, जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित तिन्ही मेथड समजण्यात येतील. आणि शेवटचं सांगतो की बाबा, ज्यांनी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर त्यांनी कृपया करून सबस्क्राईब करून घ्या आणि लाईक करा आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमच्या मित्रांना पण शेअर करा. ओके, थँक्यू.